जगद्गुरु तुकोबऱ्यांचा विचार सर्वांना समजणाऱ्या साध्या सोप्या भाषेमध्ये वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगाने घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 126 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा अभंग गाथेतील अभंग क्रमांक 1722 आहे. या अभंगात महाराजांनी एका पॅराडॉक्सच्या माध्यमातून आपल्याला चांगल्याचं महत्व कळण्यासाठी वाईट म्हणजेच्या कॉन्ट्रास्ट कसं असलं पाहिजे हे आपल्याला या अभंगातून समजून सांगितलेलं. तर हा अभंग असा आहे. वाईटाने भले हिने दाविले चांगले, एक विन एका कैचे मोल होते फुका. विषय दाविले अमृत, कडू गोड घाते हित. काळी मेने ज्योती, दिवस कळू आला राती. उंच निंच गारा, हिरा परिस मोहरा. तुका म्हणे भले ऐसे नष्टानी कळले. महाराज सांगतात वाईटाने भले हिने दाखविले चांगले. वाईटानं भलं म्हणजे जेव्हा आपल्याला वाईट कळतं, जेव्हा आपल्या समोर वाईट येतं तेव्हा आपल्याला चांगल्याची किंमत कळते. तेव्हा आपल्या लक्षात अरे बाबा हा माणूस फार भला होता. जेव्हा आपण वाईट अशी भेटतो तोपर्यंत आपल्याला हा माणूस आवडत नसतो. म्हणजे वाईटानंच आपल्याला चांगल्याची प्रचिती करून दिलेली आहे. वाईटच जर नसेल तर चांगल्याला किंमत असणार नाही. पुढे महाराज म्हणतात हिने दाविले चांगले. हिन म्हणजे हे हिन कसं आहे. समजा एखादी वस्तू आहे, सोनं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स आहे, आपण त्याला हिनकस धातू म्हणतो, म्हणजे त्याच्यातली शुद्धता कमी झालेली आहे. आणि जेव्हा असं सोनं आपण बघू आणि शुद्ध सोनं बघू तेव्हा आपल्याला शुद्ध सोन्याची किंमत आहे. सगळं जर शुद्ध सोनं दिसलं तर आपल्याला त्याचं काही व्हॅल्यू वाटणार आहे का? नाही वाटणार. म्हणून महाराज म्हणतात की वाईटाने भले, वाईटानं चांगलं दाखवलं. हिने दाविले चांगले. हिन वस्तूनं म्हणजे हिनकस वस्तूनं, कमी दर्जाच्या वस्तूनं चांगलं दाखवून दिलं. एका विन एक कैचे मोल होते फुका. एका विन एक जर हे बघ एकमेकासोबत कंपॅरिझन करायला जर नसेल तर त्याचं मोल कसं करता येईल. फुकट मोल कसं करावं. सगळं चांगलंच आहे, काय किंमत आहे. मग काहीतरी वाईट असेल तर मग त्या चांगल्याचं आपल्याला तुलना करून सांगता येते की अरे बाबा हे वाईट आहे आणि हे चांगलं आहे. पुढे महाराज आणखीन एक सुंदर उदाहरण देतात. ते सांगतात की विषय दाविले अमृत, कडू गोड घाते हित. विषानं अमृताचं महत्व दाखवतं. विष पेल्यानंतर माणूस मरतो, विष पेल्यानंतर उलट्या त्रास होतात आणि त्यामुळे अमृताचं महत्व. आणि अमृत पिलं की माणूस अमर होतो असं म्हणतात. ते गोड असतं, चवदार असतं, छान वाटतं माणसाला अमृत पिताना. जर हे विष नसतं तर अमृताला किंमत असते का? नाही. कडू गोड घाते हित. जर कडूच नसेल तर गोडाला किंमत नाही. कडू खाऊन मग गोड खाऊन बघा, मग त्या गोडाची गोडी बघा काय. आहा. डायबिटीजचं पथ्य करणाऱ्या माणसाला हलकासा गोड चहा द्या, तो म्हणजे आहा काय गोड आहे, मस्त छान आहे. का? कारण त्याने ते कडू बरीच काळ काय केलेलं आहे, सेवन केलेलं आहे. म्हणजे कडू गोड घाते हित. जेव्हा कडू होईल, जेव्हा कडू आपण बघू तेव्हाच आपल्याला गोडाची किंमत कळणार आहे. त्यासाठी आपल्याला कडू माहीत असणं आवश्यक आहे. काळी मेने ज्योती, दिवस कळू आला राती. काळी मे मुळं जेव्हापर्यंत काळोख असणार नाही, जोपर्यंत अंधार असणार नाही तोपर्यंत त्याच्या ज्योतीचं महत्व असणार आहे का? नाही. जेव्हा एक छोटीशी ज्योत येईल, हे काय दिवसा कोण ज्योतीला किंमत देते. उजेड लागला छोटासा, दिवसा काय व्हॅल्यू आहे त्या उजेडाला? काहीच नाही. पण अंधार पडला की दिवा दिवा शोधतात लोक. म्हणून महाराजात काळी मेने ज्योती, अंधार पडला की ज्योतीची किंमत आहे. दिवस कळू आला राती. रात्र आली म्हणून दिवस कळला. कंटिन्यू जर दिवस असता तर त्याचं काय व्हॅल्यू असतं? नाही. उंच नीच गारा, हिरा परिस मोहरा. उंच नीच गारा, गारा म्हणजे गारगोट्या. अनेक वेगळ्या प्रकारच्या गारगोट्या आहेत. तशाच पद्धतीचा हिरा आहे, तशाच पद्धतीचा परिस आहे. पण जोपर्यंत गारगोट्याच नसतील, सगळेच जर हिरे असेल तर हिराला काय किंमत. सगळीकडे परिस मिळाले तर परिसाला तरी काय किंमत असणार. म्हणून महाराज सांगतात की तुका म्हणे भले ऐसे नष्टानी कळले. आणि मग महाराज सांगतात की भले जे माणसं आहे, जोपर्यंत नष्ट लोक, वाईट लोक असणार नाहीत तोपर्यंत भल्या माणसाची किंमत असणार नाही. महाराज हा एकच पॉइंट वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगत आहे.
याचा मतितार्थ असा आहे की जोपर्यंत तुमचा सामना वाईटाशी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्याची किंमत कळणार नाही, किंबहुना चांगल्याला आपण चांगलं सुद्धा म्हणणार नाही. विल्यम बेक सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक, त्यांच्या द मॅरेज ऑफ हेवन अँड हेल यामध्ये ते लिहितात की एक्सेस ऑफ सॉरो लाफ्स अँड एक्सेस ऑफ जॉय वीप्स. खूप जास्त दुःख झालं तर माणूस हसतो. बघा, खूप जवळचं कुणी मृत झालं असेल तर माणसं त्याला रडवतात, त्याला नाही रडवलं तो हसेल. एकदा तो हसायला लागला तर त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन त्याला वेळ लागेल. म्हणून खूप जास्त दुःख झालं तर लोक हसतात आणि खूप जास्त आनंद झाला तर लोक रडतात. बघा, खुशी के आंसू. एवढा आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे हा जो काही विरोधाभास आहे, हा जो काही पॅराडॉक्स आहे, हा पॅराडॉक्सच आपल्याला काय करतो, योग्य संकल्पना जी आहे ती आपल्याला पटवून देतो. विल्यम बेक त्यांच्या प्रोवर्ब ऑफ हेल मध्ये सांगतात की विदाउट कॉन्ट्राडिक्शन देअर विल बी नो प्रोग्रेशन. जर विरोधाभास नाही, जोपर्यंत दोन विचार एकमेकावर आदळणार नाहीत तोपर्यंत प्रगतीचा विचार येणार नाही, पुढचा जायचा विचार येणार नाही. कार्ल मार्क्स असेल किंवा जी काही मार्क्सिस्ट थेरी आहे त्या थेरीमध्ये सुद्धा जेव्हा एक आयडिया येते, एक थेसिस येतो, तेव्हा त्याला अँटीथेसिस येतो आणि दोन्हीचं कोल्युजन होऊन एक सिंथेसिस तयार होतं. अगदी त्याच पद्धतीनं महाराज सांगतात की जोपर्यंत वाईट येणार नाही आणि वाईट आणि चांगल्याचा सामना होणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्याचा चांगुलपणा कळणार नाही. जसं जगद्गुरु तुकोबारायाने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने विल्यम बेक यांनी पण सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं संत रहीम त्यांच्या दोह्यामध्ये अशाच पद्धतीचा एक अर्थ आपल्याला समजून सांगताना दिसून येतात. रहीम लिहितात, रहीमन विपदा हु भली जो थोरे दिन होय, हित अनहित या जगत में जान परत सब कोय. रहीमन विपदा हो भली, ही विपदा जी वाईट परिस्थिती आहे ही चांगलीच आहे. कारण जो थोरे दिन होय, थोड्या दिवसाची जर वाईट परिस्थिती असेल तर ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. का तर ह्या वाईट परिस्थितीमध्येच हित अनहित या जगत में जाना परत सब कोय, चांगलं वाईट आपल्याशी वागणार कोण आहे आपल्याला या परिस्थितीतूनच कळणार आहे. म्हणून केवळ चांगल्याच परिस्थितीची मागणी ईश्वराकडे करण्यापेक्षा किंवा तशी अपेक्षा करण्यापेक्षा थोडा काळ का होईना विपत्ती वाईट परिस्थिती आपल्यावर आली पाहिजे. ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, विल्यम बेक सांगतात, अगदी त्याच पद्धतीनं रहीमही सांगतात की बाबा रे, जोपर्यंत हे कोल्युजन होणार नाही, चांगलं आणि वाईट या दोघांमध्ये संघर्ष होणार नाही, दोन्ही आपल्या समोर येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला चांगल्याची किंमत कळणार नाही. त्यामुळे समाजात वावरताना, चांगल्याची किंमत करताना आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तर आजच्या या अभंगासोबत रहीम आणि विल्यम बेक यांच्या चर्चेसोबत आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय. राम कृष्ण हरी.